हॅलो स्टुडंट. सो आज आपण बघणार आहेत कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. इन कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये वुमन एम्पॉवरमेंट जे की कम्युनिटीमध्ये इम्पॉर्टंट आहे, कारण की जे वुमन्स असतात लाईक विलेज लेवल अर्बन एरियाज, त्या ठिकाणी एम्पॉवरमेंट कशी करतात ते आपण त्या ठिकाणी त्यांना एक्सप्लेनेशन्स करायचं आहे. सो तुम्हाला माहिती असेल लायला लॅम्बॉर्डी, जी की फर्स्ट ग्रेटेस्ट फिमेल होती, जी की फर्स्ट वन तिनं ड्रायव्हिंग केली होती आणि ती विनरसुद्धा झालेली होती. सो ती एक फर्स्ट वुमन आहे जिने की स्वतःची डेव्हलपमेंट त्या ठिकाणी केली होती. सो त्यानंतर आपण बघू की वुमन एम्पॉवरमेंट लाईक प्रत्येक वुमन्सला प्रत्येक त्या ठिकाणी बेनिफिट्स भेटणार. ओके, इन दॅट द सिच्युएशन लाईक जसं की जॉब असेल, इन एज्युकेशन असेल, ओके, इन वर्क प्लेस असेल, त्या ठिकाणी आपण त्यांना एम्पॉवरमेंट करतो वुमन्सला. सो आता या ठिकाणी आपण बघणार आहे की इट इज अ प्रोसेस आहे जी की एनेबल वन टू गेन पॉवर, ऑथॉरिटी अँड इन्फ्लुएन्स ओव्हर अदर्स, इन्स्टिट्यूशन्स और सोसायटी. It is a process that allow one of the gain knowledge, skill set, attitude need to be cope up with the changing world and the circumstance in the one's life. So you know that the woman is to be enabled to be gain power, authority and influencing to the others for the empowerment. So त्या ठिकाणी इन्स्टिट्यूशन आणि सोसायटी इन्व्हॉल्वमेंट असतात. ओके, प्रोसेस टू अलाउन काय गेन ऑफ नॉलेज, इम्प्रूव्हिंग देअर स्किल्स set and attitude to needed the cope up with the changing the world. Okay, give use 100% skills or knowledge in your workplace. त्यानंतर त्यामध्ये असणार आहेत की जे वुमन्स असतात लाईक त्यांना ऑथॉरिटी असते की अदर्स पर्सन्सला किंवा अदर्स वुमन्सला ते इन्फ्लुएन्स करू शकतात. सो त्या ठिकाणी काय त्यांचा ॲटिट्यूड डिपेंड असणार त्यांच्या नीड ऑफ वर्किंग प्लेसनुसार, स्किल्स डिपेंड असणार त्यांच्या वर्किंग प्लेसवरती, किंवा त्यांच्यामध्ये काय स्किल्स आहे, स्किल्स डेव्हलपमेंट असेल ते त्या ठिकाणी सेट करू शकतात. सो वुमन एम्पॉवरमेंट लाईक द प्रोसेस फॉर आउटकम, द प्रोसेस बाय विच इज वुमन चॅलेंजिंग जेंडर बेस्ड डिस्क्रिमिनेशन्स इन एव्हरी इन्स्टिट्यूशन्स अँड द स्ट्रक्चर ऑफ सोसायटी. सो वुमन एम्पॉवरमेंट म्हणजेच की त्या ठिकाणी प्रोसेस आहे जसं की आउटकम आपल्याला त्या ठिकाणी भेटणार, लाईक वुमन्स लाईक चॅलेंजेस करणारे त्या ठिकाणी जेंडर बेस्ड डिस्क्रिमिनेशन्स. ओके, लाईक इन एव्हरी इन्स्टिट्यूशन्स तुम्ही बघत असाल की फिमेल्स विल बी वर्क ऑन देअर इन इन्स्टिट्यूशन्स असेल, हॉस्पिटल्स असेल. ओके, त्यानंतर प्रत्येक ठिकाणी वुमन्स हे वर्किंग करत असतात. सो त्या ठिकाणी वुमन्सला जे पण एम्पॉवरमेंट झालेलं आहे, वुमन्स एम्पॉवरमेंट ही प्रोसेस आहे ज्या की त्या ठिकाणी जेंडर बाय डिस्क्रिमिनेशन्स आपण एव्हरी इन्स्टिट्यूशनमध्ये आपण करू शकतो आणि आपण सोसायटीला एक नवीन स्ट्रक्चर त्या ठिकाणी देऊ शकतो. नीड फॉर द एम्पॉवरमेंटसाठी काय काय लागणार आहेत आपल्याला की एज्युकेशनल प्रॉब्लेम असेल ते आपण त्या ठिकाणी सॉल्व करू शकतो. सोसायटी, ओके, लो कॉन्फिडन्स असेल तर इम्प्रूव्ह करायचं आहे. लॅक ऑफ युनिटी, ट्रॅडिशनल बॅरियर्स अँड द पॉवर्टी अँड इग्नोरन्स. लाईक एज्युकेशनल प्रॉब्लेम त्या ठिकाणी असू शकतात. ओके, सोसायटी लो कॉन्फिडन्स असेल फिमेल्समध्ये फॉर त्यांच्या स्किल्सनुसार, लॅक ऑफ युनिटी असेल त्यांच्यामध्ये, किंवा ट्रॅडिशनल बॅरियर असेल सो वर्किंग कंडिशननुसार. ओके, लाईक कोणत्या ट्रॅडिशन्समध्ये असं असतं की ते फिमेल्स त्या ठिकाणी वर्क करत नाही. सो पॉवर्टी असू शकते किंवा इग्नोरन्स त्या ठिकाणी नीड असू शकते एम्पॉवरमेंटमध्ये. रिझन काय आहे त्याच्यामध्ये, एक्सप्लॉयटेशन्स, हॅरेसमेंट असेल आणि डिस्क्रिमिनेशन्स, म्हणजेच काय वुमन्सला मेल्सपेक्षा कमी त्या ठिकाणी समजतं. त्यांचे स्किल्स असेल, त्यांची जॉब असेल त्या ठिकाणी लो लेवलपर्यंत आपण ठेवतो. सो त्या ठिकाणी एक्सप्लॉयटेशनमध्ये काय त्यांना एक्सप्लॉइट करतो आपण. ओके, हॅरेसमेंट करतो आपण त्यांच्यावरती. फॉर जर का आता फिमेल्सला तुम्ही बघू शकता ते इन्स्टिट्यूशन्स असेल प्रत्येक वर्किंग कंडिशनवरती असेल, सो त्या ठिकाणी हॅरेससुद्धा करतात. लाईक जे पण त्यांचे सिनियर ऑथॉरिटीज असतात त्या ठिकाणी त्यांना हॅरेससुद्धा करतात. आणि डिस्क्रिमिनेशन्स काय करतात की त्यांच्या ज्या पण पोस्ट त्या मेल्स कॅन्डिडेटपेक्षा कमी पाहिजे. सो हे रिझन आहे जे की वुमन एम्पॉवरमेंटसाठी डिपेंड करतं. सो जेंडर ऑफ विक्टिम्स हू सफर अब्यूज, 10% ऑफ मेन अँड 90% ऑफ वुमन. वुमन्स जास्त करून अशा विक्टिम्स आहेत जे की सफर करतात ॲब्यूज, लाईक मग वर्किंग कंडिशन असो, होममध्ये असो
किंवा कोणत्या पण ठिकाणी वुमन्सला जास्त ॲब्यूज केलं जातं. ओके, त्या ठिकाणी आपण बघू की 45% ऑफ वुमन स्लॅप, त्या ठिकाणी त्यांना मारण्यात येतं, त्यांना लात मारण्यात येतं, त्यांना बीट करण्यात येतं. 45% ऑफ चान्सेस आहेत आपल्या इंडियात. 75% ऑफ बेटर वुमन ट्राय टू कमिटेड सुसाईड. पण 75% असेच वुमन्स असतात ज्या की सुसाईड करायचा ट्राय करतात. 77% ऑफ मेन फेल्ड देअर masculinity threatened if their wives did not listen to them. मग ते या ठिकाणी 77% असे मेल असतात जे की त्या ठिकाणी फिमेल्सला मारतात. का? कारण ते त्यांच्या गोष्टी काही ऐकत नाही म्हणून, किंवा त्यांच्या जे पण त्यांनी सांगितलेलं ते करत नाही. 55% ऑफ वुमन परसिव्ह व्हायलन्स ॲज अ नॉर्मल पार्ट ऑफ देअर मॅरेज. सो 55% असे वुमन्स असतात ज्या की त्यांच्या व्हायलन्स त्या ठिकाणी ते परसिव्ह करतात त्यांच्या मॅरेजच्या नंतर. वे टू empower women like help them becomes business leader, help them to grow more and get better food, help them to get educations, help them to achieve victory against every evil. सो आपण त्यांना कसं आपण इम्प्रुव्हमेंटेशन त्यांच्यामध्ये करू शकतो, एम्पॉवर करू शकतो. जसं की आपण त्यांना एक चांगलं बिझनेस लीडर म्हणून त्यांना आपण हेल्प करू शकतो. त्यांना ग्रो करण्यासाठी आपण बेटर त्यांना गायडन्स करू शकतो. त्यांना प्रॉपर फूड आपण त्यांना देऊ शकतो. त्यानंतर त्यांना हेल्प करू शकतो आपण चांगल्या एज्युकेशनसाठी. ओके, त्यांना आपण हेल्प करू शकतो अचीव विक्टोरी अगेन्स्ट एव्हरी इव्हिलपासून. त्यांना आपण जिंकण्यासाठी आपण त्यांना हेल्प करू शकतो, त्यांना मदत करू शकतो. वे टू अचीव वुमन्स एम्पॉवरमेंट लाईक सेल्फ हेल्प ग्रुप्स. स्वतः हेल्प करू शकतात ग्रुप्सला. अंगणवाडी वर्कर असेल, मग लाईक गव्हर्नमेंटचे काही स्कीम्स असेल त्या ठिकाणी आपण त्यांना करू शकतो. मायक्रो फायनान्स असेल किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंट असेल, ते स्वतः एम्प्लॉय असू सुद्धा ते त्यांच्या गोष्टी एम्पॉवरमेंट करू शकतात. आता यामध्ये 6 years आहेत जे की वुमन एम्पॉवरमेंटसाठी त्या ठिकाणी त्यांची फंडिंग केलेली आहे. जसं की शिक्षा म्हणजे काय, एज्युकेशन आपण त्यांना देतो. स्वास्थ्य म्हणजे काय, हेल्थ. स्वावलंबन म्हणजे काय, सेल्फ रिलायन्स. त्यानंतर सामाजिक न्याय म्हणजे काय, जस्टिस. सामाजिक न्याय, जस्टिस. त्यानंतर संवेदन म्हणजे की सेन्सिटिव्हिटी. समता म्हणजे काय, इक्वॅलिटी. ह्या असं एस आहे 6 A's जे की त्या ठिकाणी वुमन एम्पॉवरमेंटसाठी यूज करतात. ओके, एज्युकेशन असेल, हेल्थ असेल, सेल्फ रिलायन्स असेल, जस्टिस असेल, सेन्सिटिव्हिटी असेल आणि इक्वॅलिटी असेल. एक्झाम्पल ऑफ काही सम एम्पॉवरमेंट वुमन असेल ज्या की या ठिकाणी आतापर्यंत आपण बघितलं. मदर टेरेसा स्वतः त्यांनी बिल्डअप केलं आणि स्वतः त्या ग्रो झाल्या. ओके, त्यांना पण व्हायलन्स वगैरे असायचा, पण त्या ठिकाणी काय त्यांनी त्या ठिकाणी ते एज्युकेशन होतं, त्यांनी एज्युकेशन घेतलं. ओके, प्रत्येक गोष्ट समजून घेतली आणि त्या आज त्यांचं आपण नाव या ठिकाणी बघतोय. लता मंगेशकरसुद्धा फिमेल आहेत. ओके, ज्या की त्यांचा व्हॉईस खूप चांगला आहे, त्यांच्या स्किल्स चांगल्या होत्या. ओके, आणि त्यांचं करिअर पण त्यामध्ये होतं म्हणून ते आजपर्यंत आपण त्यांना बघितलं. त्यानंतर ऐश्वर्या राय, लाईक ॲक्टिंग, मॉडेलिंग जे पण असेल. किरण बेदी, फर्स्ट IPS ऑफिसर आपल्या याच्यातली, इंडियातली. ओके, त्यानंतर सिंधुताई सपकाळ, तुम्ही बघितलं असेल, सोशल वर्कर आहे त्या. ओके, त्यांनी काय मदर ऑफ ऑर्फन्स पर्सनचे त्या मदर्स आहेत, आपण असं त्यांना ओळखतो. त्यानंतर सुकन्या समृद्धी स्कीम. अशी सुकन्या समृद्धी स्कीम म्हणजे काय, गव्हर्नमेंट स्कीम आहे जी की लॉन्च झालेली 2015च्या वेळेला. एम ऑफ दिस स्कीम्स इज टू प्रोव्हाइड फायनान्शियल असिस्टन्स टू द गर्ल्स चाइल्ड सो दॅट शी कॅन बी pursue her educations and achieve her dreams. Women who have a girl child can avail of the scheme. Women should be apply for this scheme throughout a women and child development department of their respective state government. Women can avail of the scheme for this till time to when their girls child turn to 21 years of age. त्या ठिकाणी सुरक्षा समृद्धी स्कीम म्हणजे काय, त्या ठिकाणी 2015च्या स्टार्टिंगला स्टार्ट झाली होती. सो त्यामध्ये काय प्रोव्हाइड करत होते, फायनान्शियल असिस्टंट त्या ठिकाणी ते प्रोव्हाइड करत होते जे आपण गर्ल्स चाइल्ड आहेत. ओके, त्यांच्यासाठी
मग गर्ल्स चाइल्ड काय त्यांना एज्युकेशन भेटणार, ओके, त्यांची ड्रीम्स कम्प्लीट होणार. मग वुमनसुद्धा या ठिकाणी गर्ल्स चाइल्डला त्या स्कीममध्ये अप्लाय करू शकतात, किंवा वुमन्स काय करणार, अप्लाय करणार त्या स्कीमसाठी, वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीमसाठी त्या अप्लाय करणार. डिपार्टमेंट कोण असते या ठिकाणची, स्टेट गव्हर्नमेंट हे डिपार्टमेंट आहे. त्यानंतर वुमन्स कॅल ही स्कीम केव्हापर्यंत त्यांच्या गर्ल्स चाइल्डला देऊ शकते, जोपर्यंत ते 21 इयर्स ऑफ ओल्ड एज होत नाही तोपर्यंत त्यांना ती स्कीम्स अप्लाय होते. बेटी बचाओ बेटी पढाओ स्कीम. बेटी बचाओ बेटी पढाओ स्कीम ही अशी गव्हर्नमेंट स्कीम आहे जी की लॉन्च झाली होती 2015च्या वेळेला. सो एम का होतं या स्कीमचं, टू सेव्ह गर्ल्स चाइल्ड अँड एज्युकेट हर. म्हणजे काय की मुलींना वाचवायचं आणि त्यांना एज्युकेशन द्यायचं. मग त्या ठिकाणी वुमन्स फ्रॉम इकॉनॉमिकली विकर क्लासेस, म्हणजे ज्या इकॉनॉमिकल वीक क्लासेस आहेत, ज्या लो पॉवर्टी क्लासेसमध्ये येतात, त्यांना बर्थ द्यायला सांगायचे गर्ल चाइल्डला आणि अप्लाय फॉर द स्कीम्स, त्यांना अप्लाय करायला लावायची स्कीम्स फॉर द चाइल्ड डेव्हलपमेंट और वुमन्स अँड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीमसाठी. डिपार्टमेंट याचं कोण आहे, रिस्पेक्टिव्ह स्टेट गव्हर्नमेंट या ठिकाणी इथं डिपार्टमेंट आहे. सो वुमन्स फॉर द स्कीम्स फॉर टिल द टाइम ऑफ देअर गर्ल चाइल्ड बिकम्स अँड अडल्ट. जोपर्यंत त्यांची चाइल्ड अडल्ट होत नाही तोपर्यंत ते त्या स्कीम्सला अप्लाय करू शकतात. वुमन्स अँड चाइल्ड डेव्हलपमेंट मिनिस्ट्री स्कीम्स आहे ही. The Women and Child Development Ministry of the Government of India. India has launched a number of schemes to empower women and children. Women and Child Development Ministry schemes came to provide financial assistance to the women and help them to live a better life by giving their children the right educations and health care. या ठिकाणी काय की या ठिकाणी काय की वुमन्स अँड चाइल्ड डेव्हलपमेंट ही स्कीम होती. खूप साऱ्या स्कीम्स या ठिकाणी लॉन्च केल्या, स्टेट गव्हर्नमेंट असेल, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, पण या ठिकाणी चाइल्ड अँड डेव्हलपमेंट स्कीम किंवा वुमन डेव्हलपमेंट स्कीमसाठी प्रोव्हाइड काय केलं, त्यांना फायनल असिस्टन्स प्रोव्हाइड केलं वुमन्सला, आणि चांगली लाईफ जगण्यासाठी त्यांना त्यांच्या चिल्ड्रन्सला किंवा त्यांना राईट एज्युकेशन आणि हेल्थ केअर प्रोव्हाइड केली. प्रधानमंत्री मातृवंदना योजना. प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही गव्हर्नमेंट स्कीम्स लॉन्च झाली 2019मध्ये. याचं एम का होतं, प्रोव्हाइड केला फायनान्शियल असिस्टन्स टू प्रेग्नंट अँड लॅक्टेटिंग वुमनला आणि मदर्स ज्या की टेक केअर करणार त्यांच्या हेल्थला आणि त्यांच्या चिल्ड्रन्सला. द स्कीम्स विल प्रोव्हाइड फायनान्शियल असिस्टन्स ऑफ द 6,000 टू प्रेग्नंट अँड लॅक्टेटिंग वुमन. वुमन कॅन अवेल ऑफ दिस स्कीम्स only once upon during the birth of their first child. Women who have an even birth to a girl's child, or a woman who have had a stillbirth, or women who are pregnant for the second time can also avail for the schemes. म्हणजेच काय, जी प्रेग्नेंट मदर आहे तिला 6,000 रुपीज देणार त्यांच्यासाठी, कारण की ते प्रेग्नेंट असतात, चांगल्या डाएटसाठी आणि त्यांच्या मुलांच्या हेल्थ केअरसाठी. मग या ठिकाणी या स्कीमच्या अंडर काय काय असतं, जे की तिचं फर्स्ट चाइल्ड असेल तर तिला 6,000 भेटणार, सेकंड चाइल्डलासुद्धा 6,000 भेटणार. मग या ठिकाणी जर का त्यांची बर्थ झाला पण गर्ल्स बर्थ झाली, त्या ठिकाणी त्यांना एज्युकेशन प्रोव्हाइड करणार, म्हणजे फ्री ऑफ एज्युकेशन किंवा एज्युकेशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार. आणि सेकंड टाईम ती सुद्धा अप्लाय करू शकते त्या स्कीमला सेकंड प्रेग्नन्सीच्या वेळेला. वुमन Entrepreneurship Fund Schemes. Women Entrepreneurship Fund Scheme will be launched on 2020 by the Government of India for the women entrepreneurs who wish to start a business venture but do not have the required funds to start a business. Women Entrepreneurship Fund schemes can be gone in handy. Women who have to wish avail themselves the schemes should be apply for the Women's Startup Hub portal. ज्या फिमेल्सला स्वतःचा स्टार्टअप करत असतो, ज्यांना फंड पाहिजे असतो, त्या ठिकाणी ही स्कीम लॉन्च झाली 2020च्या वेळेला. सो त्या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया का त्यांना फंड प्रोव्हाइड करत होतं त्यांच्या बिझनेससाठी, त्यांना बिझनेस स्टार्टअप करण्यासाठी. सो ज्या पण वुमन्स असतात त्या या ठिकाणी या स्कीम्सला अप्लाय करू शकतात आणि त्यांचं स्टार्टअप पोर्टलवरती या ठिकाणी अप्लाय करू शकतात. हे पोर्टल या पोर्टलवरती त्यांचे अप्लाय करू शकतात. वुमन सेल्फ हेल्प ग्रुप स्कीम. द वुमन सेल्फ हेल्प ग्रुप स्कीम्स इज अ गव्हर्नमेंट स्कीम्स
aims to providing financial assistance to the women who are from a poor family. So women self-help groups are the formed at a local level, and this scheme is aimed to empower women in India by the helping them earn livelihood. Women's uh, self-help groups is also known as Mahila Mandal in a different part of the country. ज्या की सेल्फ हेल्प ग्रुप आहे या ठिकाणी ज्या या ठिकाणी गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करते त्यांना फायनान्शियल असिस्टन्स त्या वुमन्सला ज्या की पुअर फॅमिलीपासून बिलॉंग करतात. सेल्फ हेल्प ग्रुप ज्या ठिकाणी लोकल लेवलला त्या ठिकाणी फॉर्म होतात. सो मग त्या ठिकाणी ते काय एम्पॉवर वुमन्सला इन इंडियामध्ये हेल्प करतात आणि त्यांना लाईव्हहुड प्रॉपरली देतात. मग वुमन सेल्फ हेल्प ग्रुप त्यालाच काय बोलतात महिला मंडळ असं त्यांना नाव दिलेलं आहे. आणि डिफरंट पार्ट ऑफ कंट्रीमध्ये डिफरंट नाव दिलेलं आहे. इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना. इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनामध्ये काय आहे की गव्हर्नमेंट इंडियाने ही स्कीम लॉन्च करत 2010मध्ये. या स्कीममध्ये काय प्रोव्हाइड करत होतं फायनान्शियल असिस्टन्स वुमन्सला त्यांची इकॉनॉमिकल विकर सेक्शनमध्ये असेल तर, आणि ऑफ सोसायटी आणि त्यांची जर का ते प्रेग्नंट असेल तेव्हा त्यांना फर्स्ट टाईम ही स्कीम अप्लाय करता येत होती. वन हू हॅव अप्लाइड फॉर द स्कीम अवेल फॉर द टिल द टाईम ऑफ द चाइल्ड टर्न 2 years. म्हणजे जोपर्यंत त्यांचं बाळ 2 वर्षाचं होत नाही तोपर्यंत ते स्कीमचा लाभ घेऊ शकतात, बेनिफिट घेऊ शकतात किंवा अप्लाय करू शकतात. रोल्स ऑफ कम्युनिटी हेल्थ नर्स लाईक असाइनमेंट असेल काही असाइनमेंट ते सॉल्व करू शकतो. त्यानंतर कन्क्लुजन बघू आपण. द बिग इश्यू आहे इंडियामधला की इम्पॉर्टंट क्रिएट अवेअरनेस अबाउट द अंडरस्टँडिंग ऑफ वुमन एम्प्लॉयमेंट all the policy and decision making. Government of India should be take strategic step to developing and helping women. म्हणजे सगळं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय करतं त्यांना वुमन एम्प्लॉयमेंटसाठी त्यांना मदत करतात आणि त्यांना चांगला जॉब भेटावं किंवा त्यांना चांगल्या त्या ठिकाणी त्यांना डेव्हलपमेंट झाले पाहिजे. त्यांचे गव्हर्नमेंट सेक्टर असो प्रायव्हेट सेक्टर असो त्या ठिकाणी त्यांना बेनिफिट देतात. रिसर्च आहे. रिसर्चचं नाव असं आहे की स्टडी ऑफ वुमन एम्पॉवरमेंट इंडियामध्ये किती इकॉनॉमिकली सोशिकली आणि पॉलिटिकल स्टेटस जर का बघितलं तर आता आपण या ठिकाणी न्यूजमध्ये पण तुम्ही बघता की खूप साऱ्या सीट्स जे आहे MP असेल MLAचे असेल राज्यसभा विधानसभा यांचे सीट्स मोस्ट ऑफ फिमेल्सला सुद्धा या ठिकाणी त्यांनी कंटिन्यूस केलेले त्यांनी इन्व्हॉल्व केलेलं आहे. एवढ्या सीट्स आहे रिझर्व असतील फिमेल्स कॅन्डिडेटसाठी. त्याचे ऑब्जेक्टिव्ह होती की हिस्टॉरिकल प्रॉफिट ऑफ इंडिया वुमन्समध्ये किती आहे. टू नो द नीड ऑफ द वुमन्स एम्पॉवरमेंट. वुमन एम्पॉवरमेंटचे आपल्याला नीड काय ते बघावं लागेल. काही गव्हर्नमेंटचे स्कीम्स असतात ज्या की वुमन एम्पॉवरमेंटसाठी यूज करतात आणि काही युजफुल सजेशन असतात ज्या की लाईट ऑफ फाइंडिंगसाठी यूज करतात. हे कन्क्लुजन आहे आपलं. गव्हर्नमेंट इनिशिएट करतात फॉर द अचीव करण्यासाठी गोल त्यांना फिमेल्सला आणि त्यांना इनिशिएट करतात की क्रिएट क्लायमेट with there is no gender discriminations in women's and women have a full opportunity to self decision making and participating in social, political and the economical life of the country with a sense of equality. प्रत्येक वुमन्सला डिसिजन घेण्याचा अधिकार आहे. ते सोशल इकॉनॉमिकल असेल किंवा इकॉनॉमिकल असेल किंवा सोसायटीला असेल किंवा त्यानंतर पॉलिटिकल असेल त्या ठिकाणी ते इन्व्हॉल्वमेंट त्यांचं झालेलं आहे. ओके, या ठिकाणी आपला टॉपिक संपलेला आहे वुमन एम्पॉवरमेंट. तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला समजून जाईल. ओके, थँक्यू.